ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते. स्वागत. शरद पवार हे नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण एखाद्या ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते. माननीय शरद पवार हे मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण ज्या एकनाथ शिंदेंनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची आणि गद्दारीची वाळवी लावली, कीड लावली, तर अख्खं विधानभवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे. हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे. आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही आहोत. आणि एवढं आमचं मन नक्कीच मोठं नाही, आम्ही करणारसुद्धा नाही. ज्यांचं आहे त्यांनी ते करावं, पण आम्हाला ते मान्य नाही. त्यांना जर कोणाला पटत असेल त्यांनी ते करावं. ह्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कमी होते. राऊतसाहेब, तुमचं खूप लोरीड विधान आहे. याआधीही शरद पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेवर अनेक स्तरावर प्रश्नचिन्ह किंवा टीका झालेली आहे. नाही, मला असं विचारायचं, त्यांना पहिल्यांदा म्हणजे तुम्ही त्यांचे इतके निकटवर्ती आहे ना, तुम्ही महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये पवार आणि तुम्ही होता. बघा, आमचं तुमच्याकडून हे विधान येते म्हणजे नक्कीच तुम्ही स्वतः, तुमचा पक्ष, उद्धव ठाकरे हे काल पवारांनी जी कृती केली त्यामुळे दुखावलेले दिसतात. नाही, सगळेच दुखावलेले असतील. आम्ही जर असतो तर आम्ही अजित पवारच्या दालनात जाऊन आमच्या पक्षाची बैठक घेतली नसती. आणि त्या दृष्टीनं त्यांनी शरद पवारांशी बेईमानी केली हे आम्ही लक्षात ठेवलं असतं आणि आम्ही ते पथ्य पाळलं असतं, नक्कीच पाळलं असतं. त्याच्यामुळे महाविकास आघाडीतल्या अनेक घटकांनी पथ्य पाळायला पाहिजे. नाही, पण राऊतसाहेब, हे काही पहिल्यांदा होत नाहीये. शरद पवार यांनी याआधीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वर्षा या निवासस्थानी जाऊन बैठक केली होती. त्यावेळेस अदानीचे अधिकारी तिथे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना हे अनेकदा करतात. मुख्यमंत्र्यांना भेटणं पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने, ह्याच्यामध्ये मी काय चुकीचं मानत नाही. राज्याच्या प्रश्नाविषयी कालची बैठक विधानभवनात जे माननीय पवार साहेब आले ते सीमा प्रश्नासंदर्भात एक महत्त्वाची बैठक होती, त्यासाठी ते आले. खरं म्हणजे ती सीमा प्रश्नाच्या बैठकीत काय घडलं हे बाहेर आलं नाही. सीमा प्रश्नाच्या बैठकीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किती प्रमुख नेत्यांना बोलवलं होतं मला सांगा ना तुम्ही. आम्ही त्यातली एक पार्टी आहोत. शिवसेना ही या चळवळीतली, या संघर्षातली एक महत्त्वाची पार्टी आहे. काय चर्चा झाली तिथे? आपले वकील का उपस्थित राहत नाहीत सुप्रीम कोर्टामध्ये? किती वर्ष झाली हा खटला प्रलंबित आहे? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याच्याविषयी किती जाणीव आहे की मराठी माणूस तिथे जो हाल अपेष्टा भोगतो आहे त्यातून तोडगा निघावा, यासाठी त्यांची काय भूमिका आहे आणि काय चर्चा झाली? तुम्ही पुढल्या बैठकीला काय तारीख दिलीत आणि परत एक बैठक तारीख घेत आहे का? सीमा प्रश्नाच्या बैठकीपुरतं शरद पवारांचं विधानभवनात येणं आम्ही बघा, त्यांनी काय करावं हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. पण एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये तुम्ही जाता आणि तुमच्या पक्षाची बैठक घेता, हे बाब शिवसेनेला दुखावणारी आहे.